जय महाराष्ट्र. मी आशुतोष पाटील. नाला सोपाऱ्यातून वैभव राऊतला एटीएसनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं, नंतर अटक करण्यात आली आणि पुढे आला विषय हिंदू दहशतवादाचा. कारण एटीएसच्या ह्या कारवाईपाठी फार मोठा किस्सा आहे. कर्नाटकातल्या एसआयटीच्या चौकशीमधून काही नावं पुढे आली होती आणि त्याचे धागेदोरे कुठे ना कुठे महाराष्ट्रात, मुंबईत नाला सोपाऱ्यात मिळाले होते. वैभव राऊतचा गौरी लंकेश हत्या प्रकरणात संबंध असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं कर्नाटकमधल्या पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाच्या तपासात एसआयटीचं पथक मुंबईमध्ये आलेलं आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या अमोल काळे यांनी चौकशी दरम्यान वैभव राऊतचं नाव घेतलं. त्यामुळे या हत्येचं कनेक्शन शोधण्यासाठी आता कर्नाटकची एसआयटी पुढे आली. महाराष्ट्रातल्या दाभोलकर पानसरे हत्या प्रकरणापेक्षा गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास गतीने सुरू आहे. दररोज नवीन उलगडे होत आहेत. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर अनेक कडव्या हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित कार्यकर्त्यांवर एटीएसनं नजर ठेवली होती. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारावर एटीएसनंच नालासोपारा येथून 20 गावठी बॉम्ब जप्त केले होते. राज्यात काही जण घातपाताच्या प्रयत्नात असल्याची माहिती एटीएसला काही दिवसांपूर्वी मिळाली होती. त्यानुसार 15 ते 20 मोबाईल नंबर पोलिसांच्या रडारवर होते. त्यांच्या तपासणीत 5 मोबाईल क्रमांक अंतिम ठरवण्यात आले आणि या क्रमांकाचा माग काढत एटीएसचे अधिकारी वैभव राऊतच्या घरापर्यंत पोहोचले. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयितांनी खानापुरातल्या जंगलात शस्त्र प्रशिक्षण घेतलं होतं. या सगळ्या प्रकारचा सूत्रधार अमोल काळे होता अशी माहिती समोर येते. त्याने 13 जणांची टीम निवडून या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं होतं अशी माहिती जय महाराष्ट्राला मिळाली. त्यापैकी 12 जण अटकेत आहेत. यापैकी परशुराम वाघमारे, गणेश मिस्किन, अमित बद्दी या 3 संशयितांची नावं समोर आली आहेत. त्यांना प्रशिक्षण देणारा संशयित राजेश बंगेळा हा कर्नाटक विधान परिषदेचे आमदार वीणा अचय्या यांचा स्वीय सचिव असल्याचं तपासात पुढे आलं. आलेले काय हे केलेले होते, काय ते येऊन चौकशी केले. मग त्यांनी ते सावकार नव्हता ना, सावकार नव्हता तरी मग तो पोलीस 4 दिवस आलेले इथं सर्व विचारत होते. मग इथं काय लोकांनी काय सांगितलं नाही भिवून. मग ते गेले निघून 4 दिवस ठेवून इथं. हो केले, सगळं केले त्यांनी, सर्व बघून गेले. मग सर्व इकडं आले स्विमिंग पुलाकडं, तिथं बघितलं. हॉटेल नाही, आम्ही त्यांना भेटलो नाही. कोल्हापुरातल्या ज्या जागेवर ट्रेनिंग कॅम्प घेतला गेला, फायरिंगचं प्रशिक्षण दिलं गेलं, त्या जागेवरच्या ग्रामस्थांशी केलेली ही बातचीत होती. स्थानिकांना कधीच काही माहिती पडत नाही. एटीएसची टीम येऊन किंवा पोलिसांची टीम येऊन जेव्हा अटक करते तेव्हा नेहमीच असं दिसतंय की स्थानिक अनभिज्ञ असतात. पानसरे, दाभोळकर, कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येमागे एकच टीम काम करत आहे असा संशय एटीएसला आहे. वैभव राऊत याच्या चौकशीतून महत्वाची माहिती पुढे येईल असा गौप्यस्फोट सीबीआयचे साक्षीदार संजय साडविलकर यांनी जय महाराष्ट्राशी बोलताना केलाय. त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. ह्या आता जी नावं पुढे येत आहेत, वैभव राऊत असू दे, अमोल काळे असू दे, भरत कुर्णे असू दे, यापैकी कुणाला तुम्ही ओळखताय? नाही, अजून फोटो किंवा ओळख अशी माझी काही बघितलेली नाही किंवा मला दाखवलेली नाही. पूर्ण प्लॅनिंगनं आणि ठरवून झालेले आहेत. आणि प्रत्येक वेळेला असं आहे की सनातन संस्थेचा पूर्ण वेळ काम करणारा पदाधिकारी ज्या त्या ठिकाणी त्याची नेमणूक झाली असते, परंतु तो 4-5 वर्षानंतर पुढील 4-5 वर्ष तो पूर्ण कार्यकर्त्यांच्या अथवा कार्याच्या, मिटिंगच्या, आंदोलनांच्या संपर्कापासून पूर्णतः बाजूला राहतो आणि बाकी सगळ्या कार्यकर्त्यांना तो विस्मृतीत जातो अन्य संघटनांच्या. परंतु त्यानंतर अन्य ज्या संघटना हिंदुत्ववादी आहेत त्यांच्यातील आक्रमक पोरं जी असतील, मुलांना त्यांना हेरायचं,
त्या कार्यकर्त्यांना रात्री जाऊन भेटणं आणि त्यांची थोडी प्रशंसा करून आपल्या कार्याकडे वळवणं आणि अन्य संघटनेचे कार्यकर्ते हे अशा कामात अडकवले जातात, त्यांना काही जबाबदारी देऊन किंवा त्यांना थोडंसं हरभऱ्याच्या झाडावर चढून त्यांचा यूज करून घेतला जातोय. त्या बाबतीतच उदाहरण द्यायचं झालं तर कोल्हापुरात हा यूज माझा करायला आले होते, परंतु तो मी होऊन दिला नाही. वाघमोरे, परशुराम वाघमोरे, तो सुद्धा श्रीराम सेनेचा चांगला आक्रमक कार्यकर्ता आहे, परंतु त्याचाही यूज या संघटनेने करून घेतलेला आहे, तो अडकला. शिवप्रतिष्ठानच्या एका कार्यकर्त्यांचं आता राऊत यांच्या बरोबर नाव चर्चेत येते, तर तोही शिवप्रतिष्ठानचा कार्यकर्ता, परंतु शिवप्रतिष्ठान ही संघटना देव, देश आणि धर्म आणि शिवाजीराजे संभाजीराजे यांच्या जीवनावर जीवन कसं घालवलं त्यांनी किंवा त्यांनी हिंदू समाजासाठी काय योगदान दिलं, ह्या सगळ्या शिकवणी देणारा हा संघटना आहे. तपास यंत्रणा तर त्यांच्या पद्धतीने तपास करतच होती, परंतु काही त्यांना अडथळे जे निर्माण होत होते किंवा काही ठिकाणी पोहोचायला जे वेळ लागत होता तो आता मार्ग सुकर झालेला आहे आणि ते लवकरात लवकर या सगळ्या मुळाशी पोहोचलेले आहेत, पोहोचतील याच्या पुढे. आणि कर्नाटक एसआयटी आता वैभव राऊत पर्यंत पोहोचले, यातून काही मोठा उलगडा होईल वाटते तुम्हाला? नक्कीच यातून आता तपास ज्या पद्धतीने चालू आहे त्यातून होईल शक्य. नक्कीच आता कर्नाटक एसआयटीचा जो तपास सुरू आहे तो योग्य पद्धतीने सुरू आहे आणि वैभव राऊत कडून एक मोठा उलगडा होऊ शकतो अशा पद्धतीचा गौप्यस्फोट सुद्धा आहे तो सीबीआयचे साक्षीदार साडविलकर यांनी केलाय. कॅमेरामन संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुके, जय महाराष्ट्र, कोल्हापूर. आमच्या ज्ञानेश्वरचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट होता. कर्नाटक एसआयटीनं ताब्यात घेतलेल्या संशयितांना ताब्यात घेऊन आता महाराष्ट्र एसआयटीनं पानसरे आणि दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी पानसरे यांच्या स्नुषा मेधा पानसरे यांनी केली. आम्ही अनेक वर्ष न्यायाची वाट बघत असून हिंसक कारवाया करणाऱ्या आरोपींचा मार्ग मुळासकट उखडून टाकायची गरज आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये अनेक पातळीवर आपल्याला असं दिसतं की हिंदुत्ववादी शक्तींच्या हिंसक कारवाया उघड होताना दिसत आहेत. ही एक अतिशय गंभीर गोष्ट आहे, कारण या सर्व प्रक्रियेमध्ये जर ATSनी वेळीच कारवाई केली नसती तर अनेक निष्पाप लोकांचे प्राण गेले असते. या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की एकूणच दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचे या विवेकवाद्यांचे जे खून झाले त्या खुनांना अनेक वर्ष आम्ही वाट बघतो आहोत न्यायाची. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये या संशयितांना महाराष्ट्रातल्या SITनी ताब्यात घेतलं पाहिजे, त्यांची सखोल चौकशी केली पाहिजे आणि जे काही हिंसेचा एक मार्ग यांनी पत्करलाय तो मुळासकट उपटून काढला पाहिजे असं मला वाटतं. या देशामध्ये विवेकवाद्यांना निर्भयपणे राहण्याचा, निर्भयपणे बोलण्याचा, लिहिण्याचा अधिकार दिलेला आहे, तो अधिकार शाबूत राहिला पाहिजे. असं असेल तर हिंसेकडे घेऊन जाणारे हे सगळ्या ज्या शक्ती आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं. निश्चितच हिंसा कोणालाही मान्य नाहीये, पण आता झालंय असं की ATSने ही जी कारवाई केली या कारवाई मागे ATSचा काही हेतू होता का किंवा ATS आता संशयाच्या भोवऱ्यात अडकते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ATSच्या कारवाई संदर्भात बोलण्यासाठी ATS मध्ये काम केलेले एक निवृत्त अधिकारी जय महाराष्ट्र सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण ऐकून घेणार आहोत की ATS काम कसं करते आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये ATSच्या भूमिकेवर संशय का व्यक्त केला जातोय त्यांच्याकडून उत्तर ऐकूया. छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका. नालासोपाऱ्यातून अटक केलेल्या वैभव राऊत याच्या घरातून 10 पिस्तुलं सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रविवारी पुन्हा एकदा केलेल्या कारवाईत ATSनं ही पिस्तुलं जप्त केली आहेत. ATSनं जप्त केलेली पिस्तुलं उत्तर प्रदेशातल्या बनावटीची असल्याची माहिती समोर येते. या संपूर्ण प्रकरणातून आता ATS कडे सर्वांचं लक्ष लागलंय. ATSची भूमिका कशी असते, ATS तपास कसा करतं हे जाणून घेण्यासाठी आज जय महाराष्ट्र सोबत ATSचेच एक निवृत्त पोलीस अधिकारी राजू जोशी आपल्या सोबत आहेत. आपण थेट जाऊया राजू जोशी सरांकडे. जोशी सर, ATSच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं राहतंय. हिंदू दहशतवाद हा जो शब्दप्रयोग आपण ऐकतोय गेल्या काही दिवसांपासून, हिंदू दहशतवाद असतो का, तुमची काय भूमिका आहे आणि तुम्ही या संपूर्ण आरोपांना, वेगवेगळ्या आरोपांना ATSचे अधिकारी, निवृत्त अधिकारी म्हणून कसं उत्तर द्याल?
असं आहे की ATS ही एक विशेष शाखा निर्माण करण्यात आलेली आहे या दहशतवादाच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी. आणि या शाखेमध्ये जे अधिकारी घेतले जातात ते अतिशय अनुभवी, हुशार, क्राईम ब्रांचमध्ये काम केलेले आणि थ्रूआउट चांगलं काम केलेले आणि विश्वासू असे लोक असतात. आणि ATSचं हे कामच आहे की जिथे जिथे दहशतवादाचे काही हे चाललेले असतील, ऍक्टिव्हिटीज चाललेल्या असतील, त्याच्याबद्दल ते आधी खबऱ्यांचं जाळं असतं, त्यांच्या मार्फत माहिती घेतात. त्याच्यानंतर हल्ली मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला मोबाईल फोन वगैरे सुद्धा ऑब्झर्वेशन खाली ठेवता येतात. आणि असे जे संशयित लोक असतात त्यांचे मोबाईल फोन आपण ऑब्झर्वेशन खाली ठेवले की त्याच्यातनं आपल्याला वेळोवेळी खूप चांगली आणि अतिशय महत्वाची अशी माहिती मिळते. आणि त्याच्या माहितीच्या आधारेच ATS नंतर रेड टाकतं, धाड टाकतं. आणि त्यांच्या धाडीमध्ये जेव्हा काही ऑब्जेक्शनेबल मिळतं, म्हणजे बॉम्ब किंवा पिस्तूल किंवा स्फोटक पदार्थ, इम्प्रोवाइज एक्सप्लोजिव्ह डिव्हायसेस वगैरे असं जेव्हा मिळतं तेव्हाच ATS अटक करतं आणि पुढची कारवाई करतं. तेव्हा ATS एखादी कारवाई करतं तेव्हा त्याच्या आधी त्यांची धाड टाकलेली असते. ATS असं ब्लाइंडली कुठे कारवाई करत नाही, त्यांना क्लिअर कट माहिती असते. त्यांच्याकडे टेलिफोनचं कन्व्हर्सेशन त्यांच्याकडे असतं की त्याच्या आधारावर त्यांनी हा मनुष्याचा सो अँड सो माणसाचा दहशतवादाशी संबंध आहे हे निष्कर्ष काढता येतो, कोणालाही काढता येईल. पण त्यांचं हे अतिशय गुप्तपणे काम चालतं, त्यामुळे ते न्यूज मीडियाशी किंवा इतर बाहेरच्या लोकांशी ते कॉन्टॅक्ट ठेवू शकत नाहीत. त्यामुळे बाहेरच्या लोकांना कल्पना नसते की ATS काय करताय. अचानक धाड टाकली जाते आणि त्या धाडीमध्ये असे स्फोटक पदार्थ, गावठी बॉम्ब. आता मला सांगा, गावठी बॉम्ब हे कोणी आपल्या घरी ठेवतं का? गावठी बॉम्ब ठेवण्यामागे त्याचा उद्देश तसाच वाईट असतो किंवा काहीतरी दहशतवादी कारवाई करण्यासाठीच गावठी बॉम्ब जोशी साहेब थोडं थांबवतो तुम्हाला. मिळतात हे जे गावठी बॉम्बचा उल्लेख तुम्ही करताय, जोशी सर तुम्हाला मी थांबवतो इथे. गावठी बॉम्बचा उल्लेख तुम्ही करताय, त्यांच्या कुटुंबियांनी, नातेवाईकांनी, नेहमीच आरोपीच्या कुटुंबियांचा एक वेगळं वर्जन असतं. त्यांनी आरोप असा केलाय की ही जी सामुग्री सापडली, पिस्तल असेल किंवा सर्किट बोर्ड असतील, रेजिस्टर, कपॅसिटर, गावठी बॉम्ब, जे जे मटेरियल सापडलं ते त्यांच्या घरात सापडलं नाही, ATSने ते प्लांट केलं असा आरोप होतो, बऱ्याचदा होतो, यावेळेस देखील झालाय. कितपत तथ्य याच्यामध्ये? याच्यामध्ये तथ्य असेल असं मला तरी वाटत नाही. कारण ATSचं जे काम असतं ते अतिशय सिस्टमॅटिक असतं, सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर ठेवल्या जातात. आणि जेव्हा ATSचे लोक पंचनामा करायला, धाड टाकायला त्या ठिकाणी जातात तेव्हा त्यांच्याबरोबर पंच नावाचे व्यक्ती असतात, 2 कमीत कमी, की ज्या सिव्हिलियन असतात. म्हणजे नुसते पोलीस जात नाहीत, ते 2 जबाबदार लोकांना, जे सिव्हिलियन असतात, नागरिक असतात, त्यांचा पोलिसांशी काही संबंध नसतो, अशा त्या 2 व्यक्तींना पंचनाम्यासाठी ते पंच म्हणून बरोबर घेऊन जातात. त्या पंचांच्या समक्ष ते धाड टाकली जाते. ते पोलीस, ज्या पोलिसांना ते दिसतं ते त्या पंचांनाही दिसतं. आणि त्या पंचांचं समाधान आणि पोलिसांचं समाधान झालं की मग ते गावठी बॉम्ब, तुम्ही जी म्हणता ती सर्किट्स किंवा गावठी बॉम्ब बनवायचं साहित्य, इतर फ्यूज वगैरे, हे जे बॉम्ब बनवण्याचे जे साहित्य सगळं आक्षेपार्ह साहित्य असतं की ज्याचा दुसरीकडल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये उपयोग नसतो. फक्त दहशतवाद आणि स्फोट घडवून आणणे आणि बॉम्बचा स्फोट घडवणे एवढंच त्याच्या मागे त्याचा उपयोग असतो. अशा वस्तू जेव्हा मिळतात तेव्हा रीतसर पंचनामा केला जातो. त्यांच्या उपस्थितीत पत्रकारिता करताना जेव्हा बऱ्याच केसेसचं वार्तांकन करताना आम्हाला अशी माहिती मिळाली होती, एका वकिलाकडून मिळालेली माहिती आहे, खात्रीलायक सूत्राकडून मिळालेली माहिती आहे की अनेक केसेसमध्ये पंच सेम सापडलेले आहेत. 1993चा खटला, गेटवे बॉम्बलाच खटला, झवेरी बाजार बॉम्बलाच खटला, बऱ्याच केसेसमध्ये पंच सेम होता. हे कसं? ते पूर्वीच्या केसेस बद्दल मी काय बोलू इच्छित नाही, पण आपण निदान आम्ही जरी ज्या केसेसमध्ये करतो तेव्हा आम्ही शक्यतो पंच हे गव्हर्नमेंटचे सर्वंट घेतो किंवा असे जबाबदार लोक घेतो की ज्यांनी आधी पंच म्हणून काम केलेलं नसतं. युजली कुठलाही माणूस पंच म्हणून काम करायला यायला पटकन तयार होत नाही. त्याला तयार करावं लागतं, त्याला सगळं समजावून सांगायला लागतं आणि तो विश्वासू लागतो, नाही तर तो नाही म्हणायचा आणि आपण सांगितलेली माहिती इतर ठिकाणी जाऊन सांगायचा. तर त्यामुळे पंच कोणी असा लुंगासुंगा माणूस बनू शकत नाही. पंच बनण्यासाठी तो माणूस तितकाच श्रूड असावा लागतो आणि इंटेलिजंट असावा लागतो. तो माणूस इतका श्रूड आणि इंटेलिजंट आहे याची खात्री आम्हाला झाल्यानंतर आम्ही त्याला पंच म्हणून राहण्याची त्याला विनंती करतो आणि तो पंच म्हणून राहतो. आता वकिलांचं हे कामच आहे की आपण केलेली गोष्ट खोटी आहे, न्यायालयासमोर काहीतरी येणं केणं प्रकार येणं सिद्ध करायचं, म्हणजे आरोपीला त्याचा फायदा मिळतो संशयाचा. आणि आणखीन एक विषय ह्याच्यातच जोडून उपप्रश्न घेतो की मी आधी पण म्हणालो की हिंदू दहशतवाद ही टर्म जी वापरली जाते आणि ही मान्य बऱ्याच लोकांना होत नाही,
हिंदू दहशतवादी नसतोच असं एक कॉमन स्टेटमेंट होतं. का असं होतं आणि त्याच्यातलं सत्य काय? असं आहे, माझ्या दृष्टीने दहशतवाद्याला जात किंवा धर्म नसतो. दहशतवादी हा दहशतवादीच असतो. मग तो मुस्लिम दहशतवादी, हिंदू दहशतवादी, ख्रिश्चन दहशतवादी वगैरे असं काही नसतं. ज्या माणसाची प्रवृत्ती असते की काहीतरी दहशतवादी कृत्य करायचं, असा माणूस दहशतवादी होतो. तो कुठल्याही धर्माचा असू शकतो. असं नाही की हिंदू दहशतवाद नावाचं असं काहीतरी एक संस्था, असं काहीतरी एक पुस्तक आहे किंवा असं एक काहीतरी धर्म आहे की ते हिंदू दहशतवाद म्हणजे असा निर्माण केला, असं नाही. ज्या लोकांची मनोवृत्ती असते हिंसक गोष्टी करायची आणि त्यांचा विश्वास नसतो कायद्यावर, त्यांना असं वाटतं की आपण हिंसक कारवाया केल्याने आपलं जे उद्दिष्ट आहे ते साध्य होईल आणि एखाद्या जातीवर, जमातीवर त्यांचा राग असतो, एखाद्या धर्मावर, त्याच्यातनं ते असे चुकीचे आणि त्यांना मिसगाईड केलं जातं. बरेच वेळा मी बघतो की हे जे लोक असतात यांना थोडे ते ह्याचे हुशार लोक असतात, ते दहशतवादी असतात ते, कारण लुंग्या सुंग्या माणूस दहशतवाद करू शकत नाही. त्याच्यासाठी अतिशय हुशार माणूस असावा लागतो. त्याच्यानंतर त्याचं डेअरिंगही असावं लागतं की जाऊन बॉम्ब ठेवायचा, किंवा काही काही लोक तर त्या बॉम्ब स्फोटामध्ये स्वतः सुद्धा मरण पावतात, असे सुद्धा दहशतवादी असतात. तर असे दहशतवादी हे निर्माण केले जातात, त्यांना मिसगाईड करणाऱ्या प्रवृत्त्या असतात, लोक असतात आणि त्यांना सतत ब्रेन वॉश करून दहशतवादाच्या मिसगाईड करणारी प्रवृत्ती असते. जोशी सर, या केसमध्ये देखील असं आढळून आलंय की हे जे आता पकडले जात आहेत किंवा संशयित आहेत, हे संशयित हे ऍक्च्युअल ह्यांच्याकडून गुन्हे करवून घेणारा एक ह्यांचा मास्टर माइंड कोणतरी वेगळा असावा असा संशय पोलिसांना आहे. त्या दृष्टीने तपास सुरू आहे. जोशी सर, माझा अजून एक थेट प्रश्न आहे की जर दहशतवादी तुम्ही त्याला म्हणता, तर दहशतवाद्याकडे गावठी बॉम्ब आणि गावठी पिस्तूल कशी सापडतील? गावठी पिस्तुलांचे नेम सुद्धा लागत नाहीत, 50 फुटांहून पण गोळी लागत नाही, अशा गावठी पिस्तुलांची रेंज नसते. जर खराच दहशतवादी असेल तर तो परदेशी बनावटीची पिस्तुलं मिळायला हव्यात आणि गावठी बॉम्ब वगैरे असं जर म्हणता तर एवढे काही असे सोफिस्टिकेटेड इक्विपमेंट असतात. दहशतवादी जेव्हा तुम्ही टर्म यूज करतो, आपण दहशतवादी संघटना टर्म यूज करतो, संघटनेकडे फंडिंग असायला पाहिजे, संघटनेकडे चांगल्या प्रकारचे बॉम्ब असायला पाहिजे. हे गावठी बॉम्ब आणि अशी गावठी देशी कट्टा वापरून दहशतवादी कसे होतात सर? आता तुम्ही असं गृहीत धरा की एखादा ग्रुप आहे की जो आता हिंदू असेल समजा धर्माने, आणि त्याला काही दहशतवादी कृत्य करायचं आहे, तर त्याला पाकिस्तान सारखा देश तर नक्कीच त्याला पाठिंबा देणार नाही किंवा ते लोक पाकिस्तानामध्ये जाऊन मदत मागणार नाहीत. मग भारतामध्ये जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे आणि भारतामधला कायदा अतिशय कडक असल्यामुळे इथे कुठल्याही सामान्य नागरिकाला स्फोटक किंवा पिस्तूल, रिव्हॉल्वर ही मिळू शकत नाहीत. पण त्याच्या मागे जर का एखादी पाकिस्तान, ISI सारखी एखादी संघटना असेल तर ते चांगल्या सॉफिस्टिकेटेड प्रकारची वेपन्स, स्फोटकं, RDX सारखी त्यांना देऊ शकतात. पण ह्या लोकांकडे RDX सारखी स्फोटकं मिळायची शक्यता कमी असते. तर त्यामुळे ते इथल्याच अवेलेबल स्फोटकांचा, आता जिलॅटिनच्या कांड्या या इव्हन खाणीमध्ये स्फोट करायला, पर्वतामध्ये स्फोट करून दगड पाडायला वगैरे पण त्याचा उपयोग केला जातो. पण हे लोक त्याच गोष्टी वापरून त्याचा दुरुपयोग करतात. म्हणजे त्यामुळे त्यांना एखादी जर का संघटना त्यांना सपोर्ट करत नसेल तर इथल्या उपलब्ध साहित्यानुसार दहशतवादी बॉम्ब बनवणं, गावठी बॉम्ब तो गावठीच असणार बॉम्ब. इथल्या दहशतवादी, भारतामधले जे दहशतवादी आहेत की ज्यांना विदेशामधल्या कुठल्याही संघटनेचा किंवा कुठल्याही गव्हर्नमेंटचा पाठिंबा नाहीये, अशा लोकांना RDX आणि मशीन गन आणि असं मिळणारच नाही. म्हणजे तुम्ही एका प्रकारे मान्य करता काही अशा प्रकारे हे जे सामुग्री मिळालेली आहे, वेगवेगळी सामुग्री आहे, बॉम्ब बनवण्याचं सामान आहे, त्याच्याकडे बरेच सिम कार्ड्स मिळाली या आरोपीकडे, असं पोलिसांचं म्हणणं आहे. तर या एकूण ही जी सामुग्री आहे, मुद्देमाल जो आपण जप्त केलेला आहे, त्याच्यावरून ह्याचे दहशतवादाशी कनेक्शन असल्याचा एक प्राथमिक अंदाज, तुम्ही एक पोलीस अधिकारी, एक वरिष्ठ पोलीस अधिकारी तुम्ही होतात, खूप तपास तुम्ही केलेत, तुमचा इंटेलिजन्स काय सांगतो? माझा इंटेलिजन्स हाच सांगतो की एखाद्या माणसाने जेव्हा तो दहशतवाद करायचं ठरवतो, दहशतवादी कृत्य करायचं ठरवतो, तेव्हा तो त्याच्या समविचाराचे लोकांना पहिले जमा करतो, त्याच्यानंतर साहित्य जमवतो. आता ते साहित्य त्याला कुठल्या क्वालिटीचं मिळेल हे त्याला कोण सपोर्ट करताय याच्यावर अवलंबून असतं. जर का त्याला कुठले पाकिस्तान सारखा एखादा देश किंवा बाहेरचा चीन किंवा असा कोणी देश त्याला सपोर्ट करत नसेल तर ते इथल्या उपलब्ध साहित्य वापरणार. मग त्याच्यासाठी ते जिलॅटिनच्या कांड्या वापरतील, इथे जे नायट्राईट वगैरे हे जे स्फोटक आहेत ते वापरतील, सल्फ्युरिक ऍसिड वापरतील, अशा सर्व गोष्टी ते घेतात. नायट्रिक ऍसिड ह्याची मिश्रण करून त्याच्यापासून ते स्फोटकं बनवतात. आणि त्याच्यासाठी आपल्याला सायन्सचा ज्याने अभ्यास केलेला आहे,
BSc किंवा असे MSc असे जे लोक आहेत त्यांना भरपूर माहिती असते स्फोटकांबद्दल, केमिकल्स बद्दल वगैरे. तर ती कुठली केमिकल्स एकत्र आणली किंवा कुठल्या 2 केमिकलचं मिश्रण केलं आणि त्याच्यामध्ये छोट्या डिटोनेटरमध्ये छोटा स्फोट घडवून आणला की त्याचा प्रचंड मोठा स्फोट होतो. आता RDX आहे, ते RDX नुसतं तुम्ही त्याला काडी लावलीत तर ते कापरासारखं जळून जातं, हे आम्ही स्वतः पाहिलेलं आहे. पण RDXच्या साठ्यामध्ये तुम्ही जर का छोटा स्फोट केलात तर त्याच्यातून चेन रिॲक्शन होते आणि त्याने प्रचंड मोठा स्फोट होतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या सायन्सच्या स्टुडंटना माहिती असतात आणि याचा सिस्टमॅटिकली अभ्यास केलेला असतो. बरोबर आहे. आणि हल्ली इंटरनेट वगैरे या अशा माध्यमांमुळे तुम्हाला भरपूर माहिती मिळते. जर नक्कीच हो, नक्कीच अशी माहितीचा ते वापर करतात. जोशी सर, अतिशय मोठा विषय आहे, तुमचं नॉलेज याच्यामध्ये चांगलं आहे, पण आपण वेळेच्या अभावी आपल्याला इथे थांबायला लागतंय. तुम्ही आमच्याशी संवाद साधलात, माहिती दिलीत, धन्यवाद. ATSनं अटक केलेल्या वैभव राऊत याच्या समर्थनार्थ आता तो राहत असलेल्या सोपारा गावातल्या भंडाराळी परिसरातले लोक येत्या शुक्रवारी 17 ऑगस्टला नालासोपारामध्ये मोर्चा काढणार आहेत. ATSनी केलेली कारवाई चुकीची आहे, त्याला कट रचून गोवण्यात आल्याचा आरोप गावातल्या त्याच्या मित्रपरिवारांनी केलाय आणि या विरोधात मोर्चाही आता निघणार आहे. आता हिंदू दहशतवाद आहे की नाही, जे पकडले गेलेले आरोपी आहेत ते खरंच दहशतवादी आहेत की नाहीत, हे सगळं तपासाचा भाग आहे. पुढे कोर्टामध्ये साक्षी पुराव्यांनी सिद्ध व्हायला लागणार आहे. सगळे जे पुरावे गोळा केलेले आहेत ते कोरोबरेट करायला लागतील पोलिसांना. त्याचे कॉल रेकॉर्ड्सनुसार, त्याच्या लोकेशननुसार हा खटला पुढे चालणार आहे. बघूया काय निकाल येतोय. बातमी आणि बरंच काय मध्ये मुद्दाम आम्ही हा विषय घेतला कारण बातमी निलेश राऊतची एवढीच नव्हती, त्या संदर्भात बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या लोकांसमोर येणं आवश्यक आहे. एक छोटासा प्रयत्न होता जय महाराष्ट्राचा, काही गोष्टींना स्पर्श करून काही गोष्टींच्या बाबतीत निष्कर्ष निघतोय का बघण्याचा. बातमी आणि बरंच काय मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.